आज आम्ही गुंजाचं झाड लावलेलं होतं, तर त्याला भरपूर शेंगा आल्यात. माझ्या या आजीनं लावलं होतं. तर बघा, याला इथे तुम्हाला शेंगा दिसत आहेत आणि याला बघा, हे बघा इथं खूप, आणि बघा इथं तर खूपच गुच्छ झालेत. ही बघा आमच्या आजीचीच मेहनत आहे. आणि मागून जर तुम्ही बघितलं तर बघा अशा शेंगा आहेत ना मागच्या. तर बघा आणि हे बघा, हे पण आहेत गुंजा. आता हे जे पिकल्यावर याच्यामध्ये गुंजा असतात. आणि बघा आता बघा आमच्या आजीनं तुरीचं पण लावले झाड. तर बघा याला शेंगा उगल्या नाहीत, पण जेवढ्या उगल्यात मी तेवढ्या दाखवते. तर हे बघा, ह्या उगल्यात. पुन्हा बघा या इथं 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 पण उगल्यात. आम्ही वर लावले. तुमच्या इकडे जर असतील तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. हे बघा आमच्या आजीनं पुन्हा गौकर्णाच्या फुलाचं सुद्धा लावले. आणि हे कृष्ण कमळ आहे. हे कोरफड आहे. हे पांढऱ्या फुलाचं झाड आहे. आणि डबल एकदा एक तर असं आहे ना, त्याची एक वेलच केली तर बघा असं ते उंच गेले आहे ना. ते कृष्ण कमळ आहे आणि त्यांना शेंगा पण आहे. ते बघा हे बेलाचं, हे सुद्धा बेलाचंच आहे बरं का. हे आम्ही थोडंसं खाली आलोत तर इथे आमच्या आजीने मनी प्लांटचं झाड लावले. तर तुम्ही बघू शकतात तिथून एक काडी सुद्धा लावली. आणि ते जे तुम्हाला आता झूम करून दाखवते, तर ते जे तुम्हाला दिसते ना, तर ते तुळशीचं झाड आहे. धन्यवाद. आमच्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.